आज पानगाव या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या सत्कार समारंभ प्रकरणी व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजस्विनी ताकतले, बाजार समितीचे नूतन सभापती आदरणीय विजय गरड सर, उपसभापती बाबासाहेब गायकवाड, संचालक गुण सर, त्याचबरोबर रामेश्वर पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित संचालक गायकवाड सर, संचालक माझे सहकारी मित्र यशवंत माने, भरतेश गांधी, त्याचबरोबर प्रवीण गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असणारे नगरसेवक दीपक आबाराव चव्हाण सर, माझे सहकारी नगरसेवक रोहित पाटील, माझा सहकारी मित्र विशालभाई आव्हानी, व्यासपीठावर उपस्थित असलेले या गावचे सरपंच, माझे मार्गदर्शक नानाकाका देशमुख, बाबासाहेब कापसे, सौंदर्याचे आपले राजाभाऊ शिरवसे, आपल्या नगरसेवका नाळेताई, उपस्थित व्यासपीठावर सर्वच नेते मंडळी, नगरसेवक, संचालक, या भागातील पंचकृषीतील विविध सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक आणि समोर उपस्थित असणारे ज्यांच्या जीवावरती या आम्ही राऊत कुटुंबाने ह्या 30 वर्षामध्ये राजकीय सरीपटावरती आतापर्यंत दम काढला, ते तुम्ही सर्वजण जीवाभावाचे आमचे सहकारी. कारण बार्शीच्या राजकीय सरीपटावरती टिकणं हे काय कुणाचंही काम नाही बंधूंनो, हे तुम्हाला सर्वजण जाणता. परंतु आता बरेचसे वक्त्यांनी भाषणं केली आणि भाषणामध्ये प्रत्येकाच्या भाषणामध्ये उल्लेख सारखा होत होता की विधानसभेला झालेला आपला पराभव आणि विधानसभेची झालेली चूक. तर बांधवांनो, 2022 साली ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, त्या 2022 पासून ते 2024च्या आचारसंहितेपर्यंत आपल्या ह्या बार्शी तालुक्यामध्ये 4000 कोटीचा विविध विकास कामाच्या विविध विभागाच्या माध्यमातून निधी आणण्यामध्ये राजेभाऊ यशस्वी झाले. 2019ची विधानसभा निवडणूक लढवत असताना भाऊंनी जे जे शब्द तुम्हाला दिले त्या शब्दाची पूर्तता करत असताना भाऊंनी 100% प्रयत्न करून जेवढे शब्द दिले तेवढे सगळे पूर्ण केले. आणि ज्या वेळेस 2024ची आपली निवडणूक ही एवढा मोठा विकास निधी आणत असताना विकास कामावरती व्हायला पाहिजे होती, ती निवडणूक थोडी डायव्हर्ट झाली आणि निवडणूक डायव्हर्ट होत असताना त्याचं नुकसान हे बार्शीतील वडीलधारी मंडळींना तर झालंच, परंतु सर्वात जास्त नुकसान ते माझ्या सर्व सहकारी तरुण बांधवांना झालं. मी प्रत्येक गावातल्या भाषणात आणि बैठकीत सांगत होतो की बांधवांनो, ह्या निवडणुकीत जर चूक झाली तर ही चूक सर्व तरुण बांधवांना किंवा तरुण सहकार्यांना भोगावं लागेल आणि त्याची प्रसिद्धी ह्या 13 महिन्यामध्ये सर्वांना आली. 4000 कोटीचा निधी, हा निधी काय फक्त बोर्डावरती किंवा भूमिपूजनावरती नव्हता बांधवांनो, प्रत्येक तालुक्यातल्या मतदार राजांना आणि शेतकरी बांधवांना तो निधी डोळ्यांनी पाहिला. हा तुमच्या बार्शी सोलापूरचा असणारा रस्ता, हा रस्ता अतिशय म्हणजे किचकटीचा झाला होता आणि याचा वाद असा चिघळला होता की हा रस्ता होतोय का नाही. तुम्ही सांगा बांधवांनो, 4-5 वर्षाखाली झालेला हा रस्ता अजून सुद्धा टाकते पण चांगल्या पद्धतीने. सोलापूरला जर जायचं म्हणलं तर 2 तासाच्या खाली, 2 तासापेक्षा जास्त वेळ लागत होता, परंतु आता आपण 1 तासामध्ये बार्शी टू सोलापूर पानगाववर तर काय अर्धा-पाऊण तासात जातात. परंतु ही कामं करत असताना, तालुक्याचा विकास करत असताना जी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीतली घटना घडली, ते आता त्याची काय पुनरावृत्ती करायची बांधवांनो गरज नाही. कारण शेवटी जनता जनार्दन आहे, मतदार राजा आहे, लोकशाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक मतदाराला एकच मताचा अधिकार दिलेला. त्यामुळे जनतेचा कौल आणि मतदार राजाचा आशीर्वाद ह्याच्या पुढे
कुणालाच जाता येत नाही. तो पराभव आम्ही मान्य केला. भले तुमची जरी चूक नसली तर आम्ही पुढे जरी चुकलो असेल ते आम्ही चुका दुरुस्त केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही कामाला लागलो. तो निधी 4,000 कोटीचा मी 4 वेळेस उल्लेख एवढ्यासाठीच करतो की आपल्या शेजारी धाराशिव आहे बांधवांनो. धाराशिव मध्ये एक मंत्री होते, 6 आमदार होते सत्तेच्या विचाराचे. त्या पूर्ण धाराशिव जिल्ह्याला बांधवांनो 2022 ते 24च्या कार्यकाळात फक्त 1,500 कोटीचा निधी अख्ख्या जिल्ह्याला गेला. आणि त्याच्या उलट आपल्या बार्शी तालुक्याला 246 विधानसभा मतदारसंघाला 4,000 कोटीचा विविध विकास कामाच्या माध्यमातून विकास निधी आणण्यामध्ये राज्य यशस्वी झाला. आणि आता परिस्थिती अशी आहे या 13 महिन्यामध्ये त्यांच्या आमदार फंडाचं तर काय मला माहित नाही, खासदार फंडाचं बी नाही, पण आपल्या तालुक्यामध्ये बांधवून तुम्ही सांगा की कुठल्या गावाला किंवा कुठल्या भागाला निधी आला. ह्याच्या उलट ह्या 13 महिन्यामध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघाला 1800 ते 1900 कोटी रुपयाचा निधी गेला बाबा. 1800 ते 1900 कोटी. राणादादासारखा माणूस खमक्या आहे तिथं म्हणून तिथं निधी आला. असा जर माणूस आपल्या इथे खमक्या असता तर आज बार्शी तालुक्याला 3,500-4 हजार कोटीचा एका वर्षात निधी आला. ही जी चुकीची घटना घडली किंवा ही आता सगळी विसरून जावा, आम्ही डोक्यातनं काढले. फक्त राजकारण करत असताना, निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक उमेदवाराने किंवा प्रत्येकानं आपले मुद्दे मांडणं गरजेचं असतं. राजकारणामध्ये विकासाची बरोबरी करणं गरजेचं असतं किंवा कुणी तालुक्याला निधी आणला किंवा कोण तालुक्याला सुजलाम सुफलाम करू शकतो. आज मी आवर्जून एक गोष्ट या पानगावकरांना किंवा पानगावातील माझ्या सर्व वडीलधारी मंडळीला किंवा तरुण सहकारी बांधवांना विचारू इच्छितो. मी काय भाषण मिश्रण जास्त असं काही फोनवर करणार नाही, तुमच्यासोबतच संवाद साधत बोलणार. मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता 4-5 महिन्याखाली किंवा 6 महिन्याखाली जो पाऊस पडला तो कसा पाऊस पडला बांधवांनो? अतिवृष्टी झाली का नाही? ओला दुष्काळ झाला का नाही? त्या मानानं अनुदान आलं का? आलं का? ह्याच्या उलट 2024 मध्ये पाऊस झाला होता. सोयाबीनचं पीक, उडदाचं पीक आपण घेतलं होतं. त्यावेळेस तुम्हाला आठवतंय का? अनुदान आलं, पीक विमा आला, नसलेला येलो मोजाक आला का नाही? आणि 80-85% असलेला आपला माल आरतीला नेऊन त्याचे पैसे आले का नाही? मला आठवतंय की ज्यावेळेस आपल्या इथं ओला दुष्काळ जाहीर झाला, पहिल्या यादीत बार्शीचं नाव होतं. सगळ्याला वाटलं असं आता निधी भरपूर, पण आपल्या पदरी नैराश्यात. ह्या वेळेस जर ह्या पावसाच्या पिरियडमध्ये राजभाऊ आमदार असते तर बांधवांनो 350 ते 400 कोटीचा अनुदान राजभाऊन आपल्या बार्शी तालुक्यासाठी आणला. मी जबाबदारी तुम्हाला सांगतो. आणि काम करत असताना शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून राजभाऊंनी काम केलं. मला काय विरोधकांवरती टीका करायची नाही किंवा ती मी माझा स्वभाव बदलला 1 वर्ष तुमच्या लक्षात आला असेल. विरोधक सुद्धा फोन करून सांगायला कसं काय बदललाय मला. आणि काम करत असताना टीका टिप्पणी करून बांधवणं किंवा मनोधनू काढून कुणाचंच पोट भरणार नाही किंवा ह्या पानगावकरांचं भागणार नाही. आज मी अभिमानानं सांगतो की आज आपल्या गावात एक 7 तलाव झाला आहे का नाही काका? अजून पाणी किती शिवार दिसते? 500-600 एकर मिळत असत. तसेच आपल्या पानगावकरांसाठी मी आज सांगतो अजून आपल्याला 7 तलाव बांधवून या पानगाव नगरीमध्ये करायचे. त्याची काळजी तुम्ही करू. आज बाजार समितीची सत्ता तुम्ही ह्या 20-25 दिवसाखाली राजभवनच्या पॅनलच्या नेतृत्वाखाली दिली. राजभवनच्या विचारावरती विश्वास ठेवून तुम्ही ही सत्ता आपल्या ताब्यामध्ये दिली. विशेष करून मी पानगावकरांचं मनापासून आभार मानतो. 26 मतं होती सोसायटीची या गावात, आपली फक्त 2च, नंदागाव का नामकुशमावा. बरोबर आहे का? ह्या माझ्या सर्व सहकार्यांना सगळ्यांनीच एवढं कष्ट घेतली, एवढी मेहनत घेतली. राहिलेल्या 24 पैकी 15 ते 16 मतं आपण घेण्यामध्ये बांधवलं यशस्वी झाले. त्यांचा सुद्धा मी आभार मानतो. त्यांनाही कळलं हो 1 वर्षामध्ये काय काय दिवे लावले तुम्ही. त्यामुळे त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला.
त्यांचे सुद्धा आभार मी या व्यासपीठावरनं मानतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून ह्या निवडणुकीमध्ये मदत केली. नगर परिषदेच्या सुद्धा निवडणुकीमध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये अशी चर्चा होती की खाली भाऊंची मेजॉरिटी 30 नाही ती पण वर जरा गडबड आहे, होती का नाही चर्चा अशी? आणि 46 मतांना घेतले तर निवडून आले कमळ चिन्हावरती. आणि मी आवर्जून सांगतो कमळाशिवाय पर्याय नाही, भारतीय जनता पार्टीशिवाय बांधवांनो पर्याय नाही. कारण आपल्याला उपसा सिंचनला 700 कोटीचा निधी कोणी दिला बांधवांनो? 296 कोटीची उजनीवरनं कंदरवरनं येणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईनची शहराची जी योजना आहे त्याला निधी कोणी दिला बांधवांनो? ह्या रस्त्याला निधी कोणी दिला? फडणवीस साहेबांना दिला ना. जो मुद्दा तुमच्या डोक्यामध्ये बांधवानो तो मुद्दा आता काढून टाक. कारण आपल्याला बार्शी तालुका जर एका विकासाच्या वेगळ्या उंचीवर न्यायचा असला तर आपल्याला राजभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभारणं गरजेचं आहे. कारण त्या 2.5 वर्षाचं कॅल्क्युलेशन आणि ह्या 13 महिन्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. विविध अनुदानाच्या माध्यमातून 2.5 वर्षाच्या सत्य 30 महिने गेले आपले. त्या 30 महिन्यामध्ये 470 कोटीचं अनुदान बांधवलं आपल्याला. महिन्याला जर 30 महिन्याचा हिशोब केला तर 15 कोटी रुपये अनुदान आपल्या बार्शी तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना. आज शहर एवढं प्लस व्हायचं कारण काय? एवढ्या मताधिक्यानं नगराध्यक्षाचे उमेदवार आपले निवडून यायचं कारण काय बांधतो? आज बार्शी शहरासारखं शहर जो पूर्वी 1-1.5 वर्षाखाली रात्री 10 साडे 10 वाजेपर्यंत दुकानं चालू असायची ती या 4-5 महिन्याखाली 8:30 आणि 9ला बंद का होत होती? अर्थकारण फिरत नव्हतं बांधव. आणि ही गोष्ट शहरातल्या सगळ्या व्यापारी बांधवांच्या किंवा दुकानदारांच्या लक्षात आली. त्याच्यामुळे ही मताधिक आहे बांधव. जिथं अपेक्षा नव्हती तिथं सुद्धा 500-600 झालेला आहे बांधव आपला. आणि काम करत असताना आता बाजार समितीची तुम्ही सत्ता दिली, सत्ता देऊन एक 20-25 दिवस झाले बांधव. तुमचं प्रेम भरपूर आहे. ह्या पानगावकरातील 2014-15 पासून ही युवक वर्ग कॉलेज जीवनापासून महाविद्यालय जीवनापासून माझ्यासोबत जोडला गेलेला आहे. अतिशय जीवाला जीव देऊन राहणारे आम्ही सर्व तरुण सहकारी मित्र. कधीच वाटलं नव्हतं की कॉलेजची टीम पुढे 10 वर्षांनी एवढी राजकारणात सक्रिय होती. आणि आता सहकार्याने सांगितलं गेलं त्यानं की प्रेम करतो किंवा फोन उचलून मदत केली, न मतदान आहे. अरे राजा तुम्हाला जीवाभावाच आहे, काळजी करू नका. मतदान डोळ्यापुढे ठेवून काम करणारे आम्ही नाहीत. तू एक जीवाभावाचा माझा मित्र आहे आणि आपली दोस्ती 2014 पासून आहे आणि ती मरेपर्यंत राहते, काळजी करू नको. तू मतदान देणार आहे म्हणून मी तुझं काम करत नाही. तू माझा एक जीवाभाव सहकारी. असे असंख्य सहकारी माझ्या पानगावमध्ये कोरपळ्यामध्ये कळमध्ये दडशिंग कळमवाडी ह्या पूर्ण परिसरामध्ये कॉलेज जीवनापासून काम करत असताना ज्यावेळेस 2014-15ला मी अप्रत्यक्ष राजकारणात होतो, 15ला मी विद्यार्थी प्रतिनिधी झाल्यानंतर अप्रत्यक्ष राजकारणात होतो. आणि 3च वर्षात तरुणांची एवढी फळी या तालुक्यामध्ये माझ्या सोबतीला सहकार्याला उभी राहिली की तुमच्या सहकार्यामुळे 2018ला ह्या सरकारने असा नियम केला की शेतकऱ्यांना बाजार समितीला मताचा हात निघा, ज्यांच्या नावावर 7/12 आहे. आणि तुमच्या सहकार्यामुळे तरुण सहकार्यामुळे मला उमेदवारी भेटली. ह्या मतदारांमुळे मी संचालक झालो आणि ह्यांनी दिलेल्या प्रेमामुळे मी बाजार समितीचा सभापती होऊ शकलो. आणि आज तुम्ही जो हा भारतीय जनता पार्टीचा मी युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष झालो म्हणून सत्कार केला, खरोखरच एवढे माझे सत्कार झाले. परंतु आज मला अभिमान वाटला किंवा मनातनं चांगलं वाटलं की माझ्या जीवाभावाच्या सहकार्यांनी एवढा मोठा माझा सत्कार केला. आणि सत्कार करत असताना एक तुम्ही ओझं टाकलं की तुझा हा हार घालून मोठा सत्कार नाही, तुझ्यावर जबाबदारी. निश्चितपणे काळजी करू नका. 10 वर्षात किंवा 12 वर्षात जेवढं मी काम केलंय त्याच्या बाबतीत पुढे चुकलो नाही. आणि इथनं पुढेही तुमच्या विश्वासाला बांधवून कधीही त्याला जाऊ देणार, कधीही तुमची मान शर्मेने खाली जाऊ देणार नाही. हात नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला, कधीच काळजी करा. कारण तुम्ही जो 30-32 वर्षात आमच्या कुटुंबावरती विश्वास ठेवलाय त्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही बाजार समितीची सत्ता दिली. आज सत्कार करत करत सगळे संचालक मंडळ
कोण भाऊ सोबत कोण माझ्यासोबत फिरतात बांधून, नुसते सत्कारच चालू नाही तर बाजार समितीमध्ये काम सुद्धा चालू झाले. 2 मासिक मीटिंग झाले बांधून आपले. आता 4 दिवसाखाली एक मासिक मीटिंग झाली. 6 विषय होते विकास कामाचे, इथल्या कर्मचाऱ्यांचे, सुखसुविधाचे, आणि एक विषय असा विकास कामाच्या नियोजित आराखड्याचा होता बांधवनो. अभिमानानं सांगतो तुम्हाला, बाजार समितीच्या माध्यमातून 71 कोटी रुपयाचा विकास आराखडा आज नियोजित आम्ही केला. आणि त्याच्यामध्ये एक कांद्याची प्रक्रिया युनिट 40 कोटीचा आहे, कोल्ड स्टोरेज आहे आणि वेअर हाऊस आहे. आज मला बांधवनो सांगा, आपला ग्रामीण भाग आहे, 90% लोक शेतीवरती अवलंबून आहेत, 100% कुणालाच नोकरी नाही. 90% माझ्या शेतकरी बांधवाचा उदरनिर्वाह हा शेतीवरती होतो. आज बाजार समितीमध्ये काम करत असताना तुम्ही सर्वजणच बाजार समितीकडे कडव्याचा बाजार, जनावरांचा बाजार, कडधान्याचा, उसाचा बाजार म्हणून पाहता, कांद्याचा बाजार म्हणून पाहता. आपण शेतामध्ये पिकवायचं, बाजार समितीत आणून विकायचं, एवढंच पाहता ना. एवढंच आपल्याला शेतकरी बांधवांना एक व्यासपीठ म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघता ना. ह्याच्या पलीकडे अजून तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे बाजार समिती? पण मी फक्त शेतकऱ्याचं ती माल विक्रीचं व्यासपीठ म्हणून तिकडे बघत नाही बांधव. ती तुमची माझी लक्ष्मी आहे. आणि तिथं शेतकऱ्याला न्याय देत असताना शेतकरी राजाला केंद्रबिंदू मानून येणाऱ्या काळात किंवा मागच्या 6 वर्षाच्या कार्यकाळात आपण 2 कोल्ड स्टोरेज काढले. एक वैराला 1000 मेट्रिक टनचं बांधवानं कोल्ड स्टोरेज काढलं, एक बार्शीला हिरे मैदानावर 1000 मेट्रिक टनचं कोल्ड स्टोरेज काढलं. आणि वैरागचं तर कोल्ड स्टोरेज मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की ह्या भागात किंवा ह्या गावाच्या पट्ट्यात द्राक्ष बागायतदार भरपूर आहेत. आज जर तुम्हाला बेदाना करायचं म्हणलं तर तुमची अडचण होती. सांगली तासगावला जर तुम्ही कोल्ड स्टोरेजला माल टाकला तर तिथं तुमची हेळसांड होती बांधवांनो, हे मला माहिती आहे. त्यामुळे येत्या 1.5 महिन्यात फक्त त्याला केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचं आपण अनुदान घेतलं होतं, त्या फक्त टीमची तिथे एक व्हिजिट होणार आहे आणि करार करून बाजार समितीच्या ताब्यात ते कोल्ड स्टोरेज येणार आहे. येत्या 1.5 महिन्यात ते 1000 मेट्रिक टनचं बेदाण्यासाठीचं कोल्ड स्टोरेज सुद्धा आपल्या ताब्यात येणार आहे. आणि त्या कोल्ड स्टोरेज मध्ये बेदाणा ठेवत असताना त्याचा दर काय असावा, तिथं सुखसुविधा काय असावी, किंवा तुम्ही तिथं मोबदला काय द्यावा, हे सर्व तुम्ही शेतकरी बांधवांना ठरवायचं. आम्ही नाही. त्या कोल्ड स्टोरेजचे मालक किंवा बाजार समितीचे मालक तुम्ही शेतकरी बांधव आहे. आम्ही फक्त तिथं संचालक मंडळ हे, आणि तुम्ही आमच्या विश्वासावरती निवडून दिलेलं हे संचालक मंडळ तुमची सेवा करण्यासाठी तिथं बसलेलं आहे. त्याचबरोबर अजून आपल्याला बाजार समितीच्या माध्यमातून 10-12 कोल्ड स्टोरेज करायचे. त्याचबरोबर वेअर हाऊसच्या माध्यमातून मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगतो की आपला पट्टा हा आवर्षण कवर्षणचा पट्टा आहे, किंवा आपला तालुका आवर्षण कवर्षणचा आहे. जर 5-6 वर्षाला आपल्याला बांधवांनो दुष्काळाला सामोरं जावं लागतं. आणि शेती करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला ज्यावेळेस आपण सोयाबीनचं, उडदाचं पीक घेतो, ज्यावेळेस काढणी असते आपली बांधवांनो, त्यावेळेस बाजारभाव 5000 किंवा 4800 रुपये असतो. आणि ज्यावेळेस 8-10 दिवसांना आपण माल घेऊन तिथं जातो त्यावेळेस तोच भाव 4000-3800 वर येऊन थांबतो. पैशाची तर गरज असते पण माल विकायची इच्छा नसते. ह्याच्यासाठी सुद्धा बाजार समितीमध्ये महाराष्ट्र शासनाची शेतमाल तारणी योजना आहे. काय ज्यावेळेस तुम्ही तुमचं कुठलंही पीक, सोयाबीन असू द्या, उडीद असू द्या, ज्वारी असू द्या, हरभरा असू द्या, कुठलंही पीक असू द्या, कुठलं वाण असू द्या, ज्यावेळेस बाजार समितीमध्ये तुमची इच्छा नसते की ते विकायचं नाही किंवा पैशाची तर पाहिजे, ही जी अडचण असते, त्यावेळेस मी ह्या पालगावमधून सर्व शेतकऱ्याला एक जागृत करू इच्छितो की शेतमाल तारण नावाची एक योजना आहे बांधवांनो. ती दर 7 शेकडा फक्त 6% व्याजदरावरती चालते. 100 रुपये जर भाव असला तिथं बाजारभाव कुठल्या मालाचा, तर ज्या दिवशी तुम्ही तिथं माल ठेवता त्या दिवशी तुम्हाला 80 रुपयाचं पेमेंट होतं. आणि ज्यावेळेस 100 रुपयाचा भाव तुमचा 120, 130, 140 रुपये होतो, ज्यावेळेस तुम्हाला भाव वाढवून भेटणार आहे त्यावेळेस तो माल सोडून तुम्ही त्या बाजार समितीमधून नेऊन ज्यावेळेस तुमचं 80 रुपयाचं व्याज 82, 85, 80 रुपये होईल त्यावेळेस तुम्ही तो माल घेऊन जाऊ शकता. ही जी योजना आहे की त्याच्या माध्यमातून तुम्ही मालही विकणार नाही आणि मोबदला म्हणून तुम्हाला त्या शेतमाल तारांचा मोबदला म्हणून तुम्हाला पैसे भेटणार आहेत. ह्या अशा विविध योजना बाजार समितीच्या माध्यमातून आपण गेली 6 वर्ष चालवल्या. आणि मी अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रात सगळ्यात 1 नंबर कर्ज वाटप 34 कोटी रुपये आपल्या बाजार समितीने बांधवून केले. हे फक्त तुमच्या जीवावरती शक्य झालं.
तुम्ही जर बाजार समिती 2018ला सत्ता राजभवनच्या ताब्यात दिली नसती तर लक्षात आलं नसतं की बाजार समितीमध्ये काय काय. आणि मी आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आता येत्या 4-5 दिवसात बांधून लागणार आहे. आणि ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना मतदार राजा हा आपुलकीनं मतदानाची वाट पाहतोय. जसं शहरामध्ये भरघोस असं यश लोक तुम्हाला सांगत असतात जिल्हा परिषदला, आमदारकीला, ग्रामपंचायतला पाहुणे रावळे की ह्यावेळेस ह्याला मतदान कर, त्याला मतदान कर. पण ही पहिली निवडणूक झाली घेतलेत आहे. ह्या ग्रामीण भागातली लोक येऊन वार्षिक सांगत होते की ह्यावेळेस काय जरी झालं तर राजभवनला मतदान करा. खरं आहे का नाही? आणि तुमच्या 47 विजयाच्या वाट्यात 1 ते 1,500 वाटा ह्या ग्रामीण भागाच्या जनतेचा. मी पाहिले रोड असो, अलीकडे असो, कसबा असो, प्रत्येक भागात ग्रामीण भागातला व्यक्ती नातेवाईकाकडे जायचं आणि सांगायचं की ह्यावेळेस राजभवन सहकार्य करा. ही अशी चांगल्या पद्धतीने ही निवडणूक झाली. तशीच ग्रामीण भागातली ही मतदार राजा जागरूक आहे. विकास काम कोण करतंय, शेतीला पाणी कोण आणणार आहे, तरुणांच्या हाताला काम कोण देणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ग्रामीण भागातल्या जनतेला चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे आपलं काम फक्त एवढंच आहे की मतदार राजापर्यंत जाऊन हात जोडून विनंती करून मतदान करून घ्यायचं. आज तालुक्यामध्ये मला शोकांतिका वाटते की सांगितलं जाते की ह्यांची गुंडगिरी आहे, दादागिरी आहे, दहशत आहे. कशाची दहशत आहे, कशाची गुंडगिरी आहे, कशाची दादागिरी काय नाही. तुम्ही जातो बांधवनो, तुमच्या सुद्धा गाव त्याला चुकलं नाही किंवा मुकलं नाही. अहो माझा बाप 4-4 वेळेस मारता मारता वाचला. हे का तुम्ही विसरले का? 4-4 वेळेस हल्ले झाले माझ्याबरोबर. त्यावेळेस कुणाची गुंड होती, कुणाची दहशत होती त्यावेळेस. ती गुंडगिरीला प्रत्युत्तर द्यायचं म्हणून आम्हाला गुंड म्हणतात. आज मला सांगा आम्ही कुणाची आवडणूक केली, कुणाची पिळवणूक केली, कुणावरती ह्या पानगावमध्ये कुणावर गुंडगिरी केली किंवा दहशत केली तुम्ही सांगा. आज कुठल्याही अफवेला किंवा दहशतीला बळी पडू नका. गुंडगिरी, दहशत किंवा पिळवणूक काय असती यांना काकाला विचारा. काकाचा ऊस तुम्हाला सगळ्याला आठवते किती जण किती वेळेस आठवला. बँड लावून ऊस न्यायला काकाला आठवते ना? बँड लावून ऊस न्यायला म्हणजे ही पिळवणूक असते, ही दहशत असते. असं तर आपण कुणाची आवडणूक केली नाही. आणि हे असल्या भूलथापेला क्षणिक गोष्टीला बळी पडू नका. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला तुम्ही जेवढं जास्तीत जास्त ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला सहकार्य कराल तेवढा आपला तालुका विकासाच्या दृष्टीने घोडदौड चांगली करणार. कारण 1 वर्ष झालं, 13 महिने झाले बांधवांनो, आपल्या तालुक्याला फक्त राजभवनी 10 कोटीचा निधी आणू शकले. ती सुद्धा जाहीर केला. म्हणजे एवढा 4-4 हजार कोटीचा निधी आणत असताना 10 कोटीचा निधी येतोय म्हणजे ही जाहीर करण्याची गोष्ट नाही. आज बाजार समिती तुमच्या आशीर्वादाने आली, नगरपालिका आली, 20 वर्ष झालं पंचायत समिती सत्ता आपल्या ताब्यामध्ये. ज्यावेळेस काका जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस जिल्हा परिषद आपल्या विरोधात. ह्या 20 वर्षाच्या काळात फक्त 5 वर्ष बांधून जिल्हा परिषदची सत्ता आपल्याला तिथं उपभोगता आली आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस विचाराचा जिल्हा होता. परंतु आता 11 तालुक्यामध्ये एका दुसरा तालुका जर सोडला तर सगळेच नेते मंडळी भारतीय जनता पार्टी भाषिक झाले. त्यामुळं पंचायत समितीला तर तुमच्या आशीर्वादाने 100% सत्ता येणार आहे. वरती जिल्हा परिषदला सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, जया गोगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद सुद्धा सत्ता येणार आहे. मात्र त्याच्यात सुद्धा काळजी करायचं काय कारण नाही. आणि ती सत्ता आल्यानंतर ग्रामीण भागाचा जो विकास आहे थांबलेला तो अतिशय वेगानं पुढे चालत राहणार आहे. आणि ह्या विकासाला पुढे अशीच गोडदोड करत असताना तुम्ही सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीत जेवढं भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहता येते त्याचा प्रामाणिकपणे विचार करावा आणि मग मतदान करावं. कारण 2022 ते 24चा आराखडा तुमच्या समोर आहे, विकास तुमच्या समोर आहे. आणि 2024 ते 2025 आतापर्यंत 2024 ची झालेली विधानसभा ते आतापर्यंत 2025 गेलेलं वर्ष ह्यामध्ये तालुक्याला भेटलं काय? आणि जर ह्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य पानगावचं तर मला आश्चर्य वाटलं ज्यावेळेस
300 मतांना महिन्यात गेलं. कारण 1980-85 पासून आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधी सुद्धा पानगावमधून आघाडी घेतली नाही. कधीच नाही. आता कशी गडबड झाली, ह्या गडबडीची कारण काय ती मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती. आम्ही इथनं पुढे कुठली चूक होत देत नाही आणि तुम्हीही कुठली चूक होऊ देऊ नका. कारण आपली एक चूक ह्या तालुक्याच्या विकासाला मारक ठरणार. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जो कोणी उमेदवार असतो, पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषदेचा, आता तुमचा हा पानगाव जिल्हा परिषद गट ओपन आहे, पंचायत समिती ओपन आहे 22 आणि तुमच्या घरात चर्चा होती की मी निवडणुकीत उभारणार आहे. तसलं काय नाही, डोक्यात सुद्धा नाही. झाले पंचायत समिती जिल्हा परिषद झाले तर त्याच्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे होणार आहे. बांधव, मी काय कुठल्या पदासाठी काम करतोय अशातला भाग नाही. पद असू नसू काय, ज्यावेळेस मी सांगितलं होतं ते आज विषयावर तुम्हाला सांगतो की 12 महिने 24 तास हा रणवीर राजेंद्र राऊत तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याच्या बाबतीत कुणी काळजी करत नाही. जेवढं जास्तीत जास्त उमेदवार कुणीही असो, फक्त राजेंद्र विठ्ठल राऊत ह्या व्यक्तीकडे पाहून किंवा ह्या चिन्हापुढील बटन दाबून ह्या पानगावकरांनी कमीत कमी 700 ते 800 मताची दोन्ही उमेदवारांना आघाडी द्यावी अशी ह्या पानगावातील या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि विनंती करतो. आणि आमच्या सर्वांचाच, सर्व माझ्या सहकार्यांनी, ज्येष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळीनं आज एवढा मोठा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचंच, या सर्व